नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ब्रेड रोल्स। त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे मी ब्रेड घेतलाय, त्याच्या कडा कापून घेतलेले आहेत मी 5-6 ब्रेड। त्यानंतर 2-3 बटाटे, पनीर, एक लिंबू, एक कांदा घेतलाय मी बारीक कापून, त्यानंतर कोथिंबीर, आमचूर पावडर, मीठ, लाल तिखट, तळण्यासाठी तेल, मैदा घेतलाय मी 2 चमचे आणि ब्रेडचा चुरा। तर आता आपण सुरुवात करूया ब्रेड रोल्स बनवायला। तर त्यासाठी आधी बटाटे घ्यायचेत स्मॅश करून, त्यानंतर त्यात पनीर टाकायचे। त्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या पण टाकू शकता, गाजर, मटार वगैरे। त्यानंतर कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, आमचूर पावडर, मीठ चवीप्रमाणे, त्यानंतर लिंबाचा रस, त्यानंतर त्यात थोडासा ब्रेड क्रम्स घालायचा आहे आणि चांगलं हे एकत्र करून घ्यायचंय। बघा, हे चांगलं एकत्र करून झालेलं आहे आपलं सगळं। आता ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्या आणि लाटण्याने अशी थोडीशी लाटून पातळ करून घ्यायच्यात। हे बघा, सगळ्या स्लाइस आपल्या लाटून झालेल्या आहेत, पातळ करून झालेल्या आहेत। आता या मैद्यात पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचे आपल्याला। याला दुसऱ्या भांड्यात काढून घेते, कारण ब्रेड रोल आपल्याला या वाटीत बुडवता येणार नाही। झालेले आपले हे बॅटर तयार। आता हे आपण सारण बनवलं होतं ना, त्याचे आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे त्याला। हे बघा असं। बघा, आपलं हे आता बनवून झालेले आहे। आता मी तेल तापत ठेवते आपल्याला रोल तळण्यासाठी।
तेल तापत ठेवले आता आपल्याला रोल्स तळण्यासाठी. आता ब्रेड घ्यायचा एक, त्यात आपण बनवलेले हे ठेवायचे आणि असं व्यवस्थित दाबून घ्यायचं. बघा, आता असेच आपण सगळे रोल बनवून घेऊयात. आपले रोल आता बनवून झालेत. आता एक एक रोल घ्यायचा. आपण हे जे मैदा आणि पाण्याचं जे बॅटर केलं होतं त्यात असा बुडवून घ्यायचा आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यायचा चांगला. आपले ब्रेड रोल्स तयार झालेत. आपल्याला आता ते फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बनवून तुम्ही असेच फ्रीज मध्ये पण ठेवू शकता स्टोअर करून. तेल आता आपलं गरम झालेलं आहे. आपण तळून घेऊयात आपले रोल्स. बघा, चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे हे रोल्स. चांगला सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे. आपले ब्रेड रोल्स आता तळून झालेले आहेत. बघा, आपले ब्रेड रोल खाण्यासाठी तयार झालेले आहेत. बघा, अगदी क्रिस्पी झालेले आहेत.